महिला आणि बालकांच्या अशा पद्धतीने होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। यामध्ये कधीही कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका नाही। कायदे अत्यंत कडक केलेले आहेत आणि ज्या या घटना होत आहेत त्या घटनांमधून आपल्यालाही बोध घेण्याची गरज आहे। परवा रात्री 11 वाजता ज्या वेळेला मला ही बातमी कळली की पुण्यामध्ये स्वतःच्या आजोबाने आपल्या नातीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मी कालच बातमी वाचली की मामा आणि त्या मामाचा मुलगा आपल्या भाचीवरती गेले 5 वर्ष लैंगिक अत्याचार करत होता। त्याच्या आधी बातमी वाचली की वडील आपल्या पोटच्या मुलीवरती अत्याचार करत होते। म्हणजे कुठे चाललोय आपण चाललोय कुठे? सरकार आहे, कायदा आहे, प्रशासन आहे, परंतु आता घरात येऊन सरकार आणि कायदा आणि पोलीस तुम्हाला सांगणार आहे की आपल्या लेकरांशी आपण कसं वागायचं, हा सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे असं मला सगळ्यांना या ठिकाणी नक्की सांगायचं आहे। आणि मला इतकंच सांगायचं आहे की आज महिला पुढे येत आहेत, तक्रारी नोंदवल्या जात आहेत, कारवाई त्याच्यावरती होतीये आणि या हरामखोरांच्या मुसक्या बांधायचं काम सुद्धा सरकारच्या वतीने होतंय। सरकार पूर्णपणे हे पीडितांच्या पाठीशी उभं आहे। अशा घटना होऊ नये याच्यासाठी सुद्धा खबरदारी घेण्याचं काम आहे। परंतु हे जे समाजातले आपण ज्याला म्हणू लांडगे आहेत, या लांडग्यांना ठेचणं हे फक्त सरकारचं आणि पोलिसांचं काम नाही तर समाजाचं सुद्धा काम आहे। आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या विकृतीचा सामना केला पाहिजे।